तर फेमच्या पाठीमागे न लागता उद्योगाच्या पाठीमागे लागा, 100% यशस्वी होणार. नमस्कार, मी रोहित जमाले. ॲक्च्युली मी एका शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. प्रथम तर शेतकरी कुटुंबातून म्हणलं की सगळ्या आईवडिलांची इच्छा असते की बाबा मुलांनी चांगलं एज्युकेशन घ्यावं म्हणून. चांगलं एज्युकेशन म्हणजे काय, तर बाबा काहीतरी बॅचलर्स डिग्री कुठली तरी. एकतर मी ज्या काळामध्ये एज्युकेशन केलं तेव्हा आयदर मेडिकल फील्ड किंवा इंजिनिअरिंग फील्ड असंच फेमस होतं. तर इंजिनिअरिंग फील्डमध्ये मी एंट्री केली. 10वी नंतर डिप्लोमा केला ENTCमध्ये. डिप्लोमा नंतर डिग्री केली इलेक्ट्रिकल ब्रँचमध्ये. त्याच्यानंतर एक वर्षभर जॉब केला. परंतु मनात एक कुठंतरी इच्छा होती की आपला काहीतरी छोटा मोठा बिझनेस असावा. आणि त्यात पहिल्यापासून इच्छा होती की बाबा एक हॉटेल लाईनमध्ये आपण एंट्री करावी. तर ती इच्छा कशामुळं झाली, तर आई शुद्ध शाकाहारी, त्याच्यामुळं जे पण काही घरामध्ये नॉनव्हेज बनायचं ते वडीलच बनवायचे पहिल्यापासून. तर मग पाहुणे वगैरे येणे जाणे भरपूर असल्यामुळे वडिलांनी नॉनव्हेज बनवायला मला वयाच्या 15व्या वर्षी शिकवलं. त्याच्यामुळे एक काय म्हणतो आपण, जेवण बनवणे किंवा पाककला जी असते, स्वयंपाक करणे, त्याची आवड ही पहिल्यापासूनच लागलेली होती. नंतर डिप्लोमाला असताना पण बारामतीला डिप्लोमा केल्यामुळे कॅनलच्या साईडला सगळं एज्युकेशन झालेलं. तिथंही आम्ही तेच आमचं कंटिन्यू झालं, जेवण बनवणं वगैरे. तर ही आवड एक मनात कुठं तर होती. त्यामुळं मग इच्छा होती की हॉटेल लाईनमध्ये आपण कुठंतरी एंट्री करावी. परंतु जे मानसिक आणि आर्थिक पाठबळ आपण ज्याला म्हणतो सगळ्यात मेन, ते ह्या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं. मानसिक पाठबळाला सगळ्यात मेन वडिलांचा आणि आईचा नकार होता. परंतु एक मोठी बहीण आहे माझी, तर तिनं मानसिक आणि आर्थिक असं दोन्हीही याच्यामध्ये मला 100% पाठबळ दिलं. तर त्यामुळं मग आपला हॉटेलचा प्रवास हा पहिल्यांदा सुरू झाला 2016मध्ये. आपण बावधानमध्ये एक छोटंसं गावरान तडका म्हणून एक 15-20 जण बसतील असं छोटंसं हॉटेल आपण चालू केलं होतं. तिथं आपण 1-1.5 वर्ष हॉटेल चालवल्यानंतर मग तिथं काय मन रमना गेले. बाबा एक एवढ्या छोट्यामध्ये एक्सपान्शनला काही चान्स नाही, हे ते. त्याच्यामुळं मग थोडी मोठी जागा बघावी, हे ते. त्यामुळं मग आम्ही थोडीशी एक मोठी जागा शोधली. परत तिथं तोच प्रॉब्लेम होता की बाबा आर्थिक, कारण मोठा सेटअप करायचं म्हणलं की परत एक जास्त पैशाची गरज पडते. परत एकदा मोठ्या बहिणीनं तिथं 100% सपोर्ट केला. सारिका शेजा तिचं नाव आहे. तर तिनं आपल्याला 100% तिथं मदत केली आणि आपलं हॉटेलचं काम चालू झालं. हॉटेलचं काम आम्ही चालू केलं. छोटा भाऊ इंटेरियर डिझायनर, त्याला आम्ही एक फक्त मी म्हणायचो की बाबा आपल्याला थोडंसं रस्टिक फील, गावाकडचा फील येईल असं आपलं काहीतरी हॉटेल पाहिजे. त्याला जसं जसं आपण सजेशन देत गेलो तसं तसं त्यानं त्याचं डिझाईन करत गेला. आणि एक 70% हॉटेलचं काम झाल्यावर आमच्या लक्षात आलं की अरे आपलं हॉटेल कुठंतरी एक वाडा, जो आपल्याकडं गावाकडं वाडा असतो तशा टाईपमध्ये आपलं कुठंतरी स्ट्रक्चर दिसायला लागलंय. मग त्याच्यानंतर मग आम्ही नाव फायनल केलं की बाबा जेव्हा स्ट्रक्चर एक, परत त्याच्यानंतर आम्ही एक फक्त समोरच्या बाजूला एक भिंत तयार केली आणि वाडा आमचा 100% कंप्लीट झाला. आणि आम्ही हॉटेलचं नाव पण तेव्हाच हॉटेल वाडा हे फायनल केलं. इथं पण आपण सुरुवात एकदम छोटेखानी पद्धतीनंच केली होती. एक 100 सिटिंग कॅपॅसिटीचं आपण हॉटेल चालू केलं. तेव्हा एक 15 ते 17 जणांचा टोटल स्टाफ होता, ज्याच्यामध्ये किचनचा स्टाफ असेल, सर्व्हिसचा स्टाफ असेल, भाकरीवाल्या मावशी असतील, भांडे धुणाऱ्या मावशी असतील, सगळे मिळून 15 ते 20 जणांच्या स्टाफमध्ये आपण सुरू केलं. परंतु याच्यामध्ये सगळ्यात मेन काय होतं की मसाले. आपले मसाले हे पहिल्यापासून आपले घरचे स्वतःचे मसाले आहेत. माझी बायकोच स्नेहल, ती सुरुवातीपासून आपल्याला मसाले सप्लाय करते हॉटेलला. तर आपले मसाले असल्यामुळं मग आपल्याला रेसिपीचा काही प्रॉब्लेम येत नव्हता. सगळे मसाले घरचे आणि शेफ पण आपले सगळे ओळखीचे होते. त्याच्यामुळं आपण तिथून सुरुवात केली. आणि वाडा म्हणलं की एक ऑलमोस्ट सगळ्याला असं वाटतं की फक्त त्यांच्याकडे नॉनव्हेज आणि ते पण महाराष्ट्रीयन अशा पद्धतीचं जेवण असेल, तर तो एक छोटासा गैरसमज आहे बऱ्याच जणांचा की यांच्याकडे फक्तच महाराष्ट्रीयन आणि ते पण नॉनव्हेज फेमस. तर आपल्याकडं तसं नाही आहे. आपल्याकडं महाराष्ट्रीयनमध्ये नॉनव्हेज तर आहेच आहे, त्याच्याबरोबर व्हेज पण आपलं जेवण तेवढंच चविष्ट आहे. त्याच्यामध्ये आपण पुरणपोळी, मासवडी, दही धपाटा, इथून कोथिंबीर वडी असेल, सर्व
टिपिकल महाराष्ट्रीयन पदार्थ देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर आपल्याकडे पंजाबी जेवण पण मिळतं, चायनीज पण आहे, तंदूर पण आहे, ट्रेंडिंगमध्ये असलेले रान, मटन रान, चिकन रान, हे पण आपल्याकडे सर्व पदार्थ मिळतात. म्हणजे जो लोकांच्या मनामध्ये एक समज असतो येताना की अरे इथं फक्तच थाळी मिळेल किंवा नॉनव्हेज मिळेल, तर तसं काही नाही आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजोबा आजींपर्यंत सर्वांसाठी आपल्याकडे इथे काही ना काही मेनू आहे. आपण सुरुवात एकदम छोट्या पद्धतीत केली होती, परंतु जसा जसा आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत गेला तसं तसं आपण हळूहळू किचन डेव्हलप असेल म्हणा किंवा ॲम्बियन्स असेल, याच्यामध्ये पण सिटिंग कॅपॅसिटी वाढवणे असेल म्हणा, या आपण हळूहळू गोष्टी आपण वाढवत गेलो. 20 माणसांपासून चालू केलेला प्रवास, 15 ते 20 माणसांपासून चालू केलेला प्रवास आज 60 ते 70 माणसांपर्यंत येऊन ठेपलेला आहे. सरासरी आत्ताच 65 ते 70 स्टाफ माझ्याकडे काम करतो आणि त्यात मी खूप आनंदी आहे. परंतु कोविडचा एक पिरियड असा आला की हॉटेल चालू होऊन आपल्याला जेमतेम 1.5 वर्ष झालेले होते आणि कोविडचा स्ट्राईक बसला आपल्याला. 2017 एंडिंग 18ला आपण हॉटेल चालू केलेलं आहे. 2020मध्ये 1.5-2 वर्षाच्या पिरियडमध्ये जेव्हा आपण एकदम चांगल्या पद्धतीने हॉटेल आपलं एक ग्रीप पकडली होती, चांगलं नाव झालेलं होतं, त्या टाईमला अचानक कोविडची जी सिच्युएशन झाली ती सर्वात म्हणलं तर आपल्याला एक स्ट्रगलिंग पिरियड प्लस वर्स्ट सिच्युएशन होती आपल्यासाठी. कारण जस्ट आपण हॉटेलमध्ये सिटिंग कॅपॅसिटी वाढवलेली होती, खर्च केलेला होता, स्टाफ आपण वाढवलेला होता, परंतु अचानक हे सिच्युएशन आली आणि त्यामध्ये भाडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं एकदम टफ सिच्युएशन होती. परंतु तिथंही मोठी बहीण आणि भाऊजी ठामपणे पाठीमागं उभा राहिल्यामुळे तोही पिरियड जो 1.5-2 वर्षाचा पिरियड होता पूर्ण, तोही आपण एकदम व्यवस्थित वेल प्लॅन करून आपण त्या पिरियडवरती पण आपण मात करून त्याच्यानंतर परत आपण हॉटेल त्याच जोमानं चालू केलं आणि आज आपलं 200 सिटिंग कॅपॅसिटीचं आपलं आता हॉटेल आहे. जिथं आपली 70-80-100 सिटिंग कॅपॅसिटी होती तिथं आपण आज दुप्पट सिटिंग कॅपॅसिटी केली आणि आपण अजून पण डेव्हलपमेंट मोडमध्येच आहोत की आपण अजून ही सिटिंग वाढवणार आहोत. आता 5 वर्ष आपल्याला सध्या कंप्लीट झालेले आहेत हॉटेल लाईनमध्ये. त्याच्यामुळं फ्रँचायझीच्या रिक्वायरमेंट मला खूप येतात, परंतु आम्ही अजून पण त्याच्यावरती काय खूप विचार केलेला नाही. कारण आमचं असं चालू आहे की बाबा घरात कुणी 1-2 अजून रेस्टॉरंट चालू करावे. तर आपण पुढचा प्रवास म्हणजे असा बघतोय की बाबा आहे हे रेस्टॉरंट, मी तर स्वतः याच रेस्टॉरंटवरती 100% लक्ष देऊन हेच मला जेवढं जास्तीत जास्त डेव्हलप करता येईल. आता 200ची सिटिंग कॅपॅसिटी तर हळूहळू ती 300पर्यंत नेणे किंवा 400पर्यंत नेणे हा पुढचा आपला गोल आहे. आणि याच्याबरोबर सायमल्टेनियसली घरातल्या 1-2 जण अजून 1-2 शाखा चालू कराव्यात अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे याच्यामध्ये. परंतु मी फ्रँचायझी मॉडेलमध्ये पडेल का नाही पडणार हे अजून मी अजिबात ठरवलेलं नाही आहे. रिक्वायरमेंट तर खूप साऱ्या आहेत, परंतु सध्या तर याच हॉटेलवरती 100% फोकस करणे. कारण दिवसातले जवळपास 13 ते 14 तास आणि अशा आठवड्यातले 6 दिवस मी हॉटेलवरती कंटिन्यू असतो. म्हणजे हे फक्त बोलण्यापुरतं नाही, तर कुणीही आलं तर मला किचनमध्ये कायम बघू शकतं. मार्केटिंग, आता हॉटेलचं नाव जेव्हा होतं तर त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात. एक असतं जेवण, त्याच्यानंतर असतं सर्व्हिस, हायजीन, साफसफाई. याच्याच बरोबर हॉटेलचं नाव मोठं होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक पार्ट आहे जो आहे सोशल मीडिया मार्केटिंग. सोशल मीडिया मार्केटिंग आम्ही जेव्हा हॉटेल चालू केलं होतं तेव्हा तेवढा काही जास्त स्कोप नव्हता त्याच्यामध्ये. फक्त फेसबुक हा एकच तेव्हा प्लॅटफॉर्म होता आमच्यासाठी की ज्याच्यावरून आम्ही हॉटेलची ग्रोथ आम्ही तेव्हा बघू शकत होतो. परंतु आता हळूहळू मार्केटमध्ये आता इंस्टाग्राम आलं, यूट्यूबवरून आहे, खूप सारे आता प्लॅटफॉर्म असे आलेत की ज्याच्यावरून आपण आपल्या रेस्टॉरंटचं हॉटेलचं मार्केटिंग करू शकतो. तर आत्ताच्या सध्याच्या सिच्युएशनला म्हणलं तर सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म जो आहे तो इंस्टाग्राम आहे आणि त्याच्यानंतर मग फेसबुक, यूट्यूब, शॉर्ट्स वगैरे हे तर आहेतच आहेत. आपण त्या सर्व गोष्टीचा आपण उपयोग करतो आत्ता मार्केटिंगमध्ये. आपली फेसबुक मार्केटिंग टीम सेपरेट आहे, त्याच्यानंतर इंस्टाग्राम आणि यूट्यूबची मार्केटिंग टीम आपली 100% सेपरेट आहे आणि त्याचबरोबर आपण इन्फ्लुएन्सर बरोबर कोलॅबरेशन करतो. असे बरेच आपण वेगवेगळे प्रोग्राम अरेंज करतो की जेणेकरून आपल्या रेस्टॉरंटचं नाव जेवण नामुळं तर फेमस आहेच आहे, परंतु सोशल मीडियावरती, कारण
काळाची गरज खूप महत्वाची. आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वागून अजिबात जमत नाही. प्रवाह आत्ता कुठल्या दिशेनं आहे तर सोशल मीडिया मार्केटिंग. तर आपण तिथं 100% प्रयत्न करून आपण आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत आहोत. जसं आपण म्हणतो की प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, तसं हॉटेल लाईनला पण काय आहे की एक ग्राहक, आपण काय म्हणतो अतिथी देवो भव, तसं काय आहे की आमचा सगळ्यात मेन प्लस पॉईंट पण ग्राहकच आहेत आणि आमचा वीक पॉईंट पण ग्राहकच आहेत. तर ते कसं काय म्हणताल तुम्ही? तर काय, ग्राहकांना जास्तीत जास्त आपण खुश करणं, आणि जेव्हा कोणताही ग्राहक हॉटेलमध्ये येतो आणि तो जेव्हा हसत बाहेर जातो, त्याच्यासारखा दुसरा आमच्यासाठी आनंदाचा क्षण नसतो. आणि कधी कधी तेच ग्राहक येतात, परंतु विकेंड्सला गर्दी खूप असते, अचानक लोड पडतो किचनवरती, त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की टाईम टू टाईम अर्धा पाऊण तास वेट करावा लागतो कस्टमरला. त्याच्यानंतर टेबलला आल्यानंतर परत 10-15 मिनिट वेट करणे, आणि त्याच्यानंतर जर ग्राहक कधी कधी नाराज होतो तर तो आमचा सगळ्यात मोठा नाराजीचा पॉईंट असतो. आपण त्याला वीक पॉईंट म्हणू शकतो की बाबा, ग्राहक जेव्हा आमच्याकडून एखादा नकळत नाराज होऊन जातो, त्या गोष्टी म्हणजे आमच्यासाठी एकदम दुःखदायक असतात, आणि तोच आमचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट आहे. आणि आम्ही त्याच वीक पॉईंटवरती कंटिन्युअस फोकस ठेवून काम करतो की बाबा, आपल्याकडं 100 जण आले तर 100 मधले 100 जण आपल्याकडून जाताना आनंदित गेले पाहिजे, याच्यासाठी आम्ही 100 नाही 110% प्रयत्न करत असतो. काही वर्षापूर्वी असं होतं की मराठी माणूस सहजासहजी उद्योगात पडायला खूप भीत होता, आणि त्यातली त्यात यंग जनरेशन. कारण माझं मी स्वतःचं उदाहरण देतो की मला स्वतः घरून विरोध झालेला आहे, परंतु मला एक बहिणीनं पाठबळ दिलं, भाऊजींनी पाठबळ दिलं, तसंच छोट्या भावांनी सपोर्ट केला, बायकोचाही तेवढाच सपोर्ट आहे. जसं मला फॅमिलीतनं विरोध पण होता, परंतु त्याच्यावरती ओव्हरकम करण्यासाठी मला बाकीच्या फॅमिली मेंबरनी खूप सपोर्ट केला. त्यामुळं आज मी 5 वर्ष 6 वर्ष झालं या हॉटेल लाईनमध्ये आहे, आणि आता इथून पुढेही मी याच लाईनमध्ये राहणार आहे. तर बाबा, जे पण नवीन उद्योजक तयार होणार आहेत आता भविष्यात, किंवा ज्यांची इच्छा आहे की बाबा आपण काही ना काही छोटा मोठा उद्योग चालू करावा, एकदम मोलाचा सल्ला असा देऊ शकतो की बाबा, कोणत्याही उद्योगात पडायचं असेल तर त्या उद्योगाबद्दल आधी काही ना काही माहिती आपण घेतली पाहिजे. शक्यतो जमलं तर त्याच बिझनेसमध्ये आपण थोडे दिवस काम केलं पाहिजे. बाबा, माझं उदाहरण म्हणलं तर हॉटेल लाईनमध्ये जर मला पडायचंय तर एक 2 महिने 4 महिने काय मिळेल त्या पगारीवर हॉटेल लाईनमध्ये काम करून, ती प्रोसेस कशी असते, SOP आपण त्याला म्हणतो, तर त्यामध्ये आपण काय करू शकतो आणि काय नाही. तसंच कुठलाही उद्योग असू द्या, त्या उद्योगामध्ये थोडे दिवस काम करून त्या उद्योगाचं पूर्ण बॅकबोन, आपण जे मागच्या गोष्टी म्हणतो आपण, त्या सर्व गोष्टी आत्मसात करून जेव्हा आपण उद्योगात पडू तेव्हा 100% आपण तो उद्योग यशस्वीरित्या चालवू शकतो. आणि कुठलाही उद्योग यशस्वी होण्यासाठी मी खूप वेळा ऐकलेलं आहे याच्या आधी, तसं सांगतो की 1000 दिवस जर आपण कुठल्याही उद्योगाला दिले तर त्यानंतर आयुष्यात त्या उद्योगानंतर दुसऱ्या उद्योगात आपल्याला पडायची गरज पडणार नाही, आणि कधीच आपण मागं बघू शकणार नाही त्या उद्योगातनं. 100% तो उद्योग हा यशस्वी होणार म्हणजे होणार. हॉटेल लाईन एक आत्ता अशी लाईन झाली आहे की म्हणजे एक 2-3 टाईपचे काम करणारे लोक आहेत की बाबा, काही जण पॅशन म्हणून करतात, त्यातील मी एक आहे की माझी आवड होती, मी 12 ते 14 तास हॉटेल लाईनमध्ये देतो, आणि हे फक्त सांगण्यासाठी नाही तर कुणीही प्रत्यक्षात येऊन बघू शकतं. दुसरी एक आता हॉटेल लाईनची बाजू आहे की बाबा, एक क्रेज किंवा एक फेमसाठी, तर या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता जर हॉटेल लाईनमध्ये आपल्याला एंट्री करायची तर सर्वात मोठा गोल की बाबा, आपण हा बिझनेस करतोय, या गोष्टीकडे 100% लक्ष देऊन आपण त्याच्याकडे काम केलं पाहिजे. स्वतः काम करत करत आपल्याबरोबर जी टीम काम करते त्यांच्याकडूनही त्याच पद्धतीने काम करून घेतलं तर हॉटेल लाईन जशी जशी आपली ऑटोमॅटिक डेव्हलप होणार आहे तसा ऑटोमॅटिक तुम्हाला फेम मिळणारच आहे. फेमच्या पाठीमागे न लागता कामाकडे जर फोकस केला आपण तर ऑटोमॅटिक आपल्याला आज ना उद्या फेम मिळणार आहे. तर फेमच्या पाठीमागे न लागता उद्योगाच्या पाठीमागे लागा, 100% यशस्वी होणार.